नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 9 जून 2026 मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। समस्या कितीही मोठी असली तरी ती तुमच्या इच्छाशक्तीपेक्षा मोठी असू शकत नाही। प्रयत्न करा, मार्ग नक्की सापडेल। आजचा सुविचार आपण बघितलात। आता बघूया आजच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्यात। आता घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावतीत एका महिलेच्या निर्गुण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला असताना आता या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरणही तापले आहे। 2 जून रोजी मार्डी रोड परिसरात काजल इंगळे या महिलेची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली होती। आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळल्याचा आरोप आहे। मात्र घटनेला 8 दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही। याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचा प्रहार सामाजिक संघटनेने आज अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपीला तातडीने अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे। दोन जून रोजी अमरावतीच्या मार्डी रोड परिसरात घडलेल्या काजल इंगळे हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले होते। महिलेची अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली। त्यानंतर पुरावे नष्ट करण्याकरिता मृतदेह जाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असली तरी तब्बल 8 दिवस उलटूनही आरोपीचा कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही। यामुळे संतप्त झालेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलेत। हातात फलक आणि घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत सरकार आणि पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। आमची एक रास्त मागणी आहे की या महाराष्ट्रात ज्या महिलांवर अत्याचार होत आहे, अत्याचाराचे प्रकार वाढलेले आहे। मागं 2 जून रोजी अमरावतीत स्वर्गीय काजल इंगळे हिची एक निर्गुण हत्या झालेली आहे आणि त्या निर्गुण हत्येच्या मागं कोण यंत्रणा आहे, कोणी ते असं नीच कृत्य केलं, त्या नराधमांना, त्या आरोपींना अटक केली पाहिजे। आज आम्ही बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महिला भगिनी या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, या महाराष्ट्रातील लेकीबाईला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आग्रही आहोत। आम्ही जिथपर्यंत त्या आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी निदर्शनं करू, आंदोलन करू, शांततेच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। पण जर आम्ही येत्या 2 दिवसात त्या हत्येचा छळा लागला नाही तर आम्ही प्रहारच्या स्टाईलनं उग्र आंदोलन सुद्धा करू। काजल इंगळे प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे।
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलन दरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडलेत. बाहेर तुम्ही आंदोलन करत आहे, काय नेमकी तुमची मागणी आहे, कशासाठी करत आहे? 2 जून या दिवशी अमरावती तपोवन या ठिकाणी अत्यंत घृणाकृत असा तिथे कांड केलेला आहे. त्याला कांड म्हटले जाते. एका मुलीला आमुष्य दाखवून अमरावती या ठिकाणी त्या मुलीला तिच्यावर अत्याचार करून तिला जाळण्याचा प्रयत्न केला, ताकी ते पुरावा त्यांना मिळाले नाही पाहिजे म्हणून. विश्रोळी या ठिकाणी तिचं साधारण घराणं आहे, एक सामान्य घराण्यातली ती मुलगी आहे. सर्वात मोठा प्रश्न की महिला असुरक्षित आहे, ह्या महाराष्ट्राच्या गृहमंत्रीला सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण प्रकरण 2 जूनचं झालेलं आहे. का या प्रकरणाला आवाज का उठवला नाही, हा सर्वात मोठा प्रश्न. जर गरीबाची मुलगी जर असेल तर त्या मुलीला न्याय लवकरात लवकर मिळावा. इतक्या प्रकारे नीच कृतीचं प्रकरण केलं आणि अजूनही त्याची यंत्रणा पूर्णपणे पार पाडलेली नाही आहे. आम्ही आज या तपत्या उन्हामध्ये आमचे वरिष्ठ पदाधिकारी बंटी भाऊ आहे, छोटू भाऊ आहे, संपूर्ण पदाधिकारी आहे. आणि मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगते, किती प्रकरण होत आहे, का बरं गृहमंत्र्याला जाग येत नाही आहे? तुम्ही सांगता महाराष्ट्र सुरक्षित आहे आणि या सर्व गोष्टी वारंवार होत आहे. आम्ही निषेध करतो. आम्ही सर्व महिला एकच विनंती करतो, ती लेकबाई आमची प्रत्येकाची आहे, तिला न्याय मिळालाच पाहिजे. आणि ज्या कोणी नालायकानं हे नीच कृत्य केलेलं आहे त्याला तुम्ही पकडा आणि त्याला फाशीची शिक्षा द्या. मला असं वाटतंय की कदाचित हे असं प्रकरण करणाऱ्याला जर फाशी जर दिली तर हे प्रकरण थांबू शकतं. तुम्ही का सांगत आहे की नेहमी की त्याचा न्याय निवाडा करणार, त्याला तुम्ही सुरक्षा प्रोटेक्शन देता? तुम्ही आमच्यासारख्या महिलांना सुरक्षा प्रोटेक्शन देऊ शकत नाही, परंतु जो निर्दोष जो गुन्हेगार करतो त्याला पूर्णपणे तुम्ही त्याचं प्रोटेक्शन करता. हे निर्लज्जपणा या गोष्टीला म्हटल्या जाते. काजल इंगळे हत्याकांडातील आरोपी अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढताना दिसत आहे. प्रहार संघटनेने आंदोलनाचा इशारा देत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. आता पोलीस तपासाला गती देत या प्रकरणाचा छडा कधी लावतात आणि आरोपीला कधी अटक होते याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. अमरावतीतील दसरा मैदान विद्युत वितरण उपकेंद्राच्या अखत्रीत येणाऱ्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी वारंवार वीज खंडित होत असल्याची समस्या गंभीर बनली आहे. महालक्ष्मी नगर, रविनगर, दसरा मैदान परिसर, महादेवनगर, अंबा कॉलनी आणि इतर भागातील नागरिकांना दररोज अंधाराचा सामना करावा लागतो आहे. वीज गेल्यानंतर नागरिक जेव्हा तक्रार करतात तेव्हा फेस उडाला आहे, काम सुरू आहे, सबस्टेशन डाऊन आहे किंवा लोड जास्त झाल्याने ट्रिप झाली आहे अशी ठरलेली उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार होणाऱ्या त्रासांमुळे संतप्त नागरिकांनी मध्यरात्री थेट दसरा मैदान उपकेंद्र गाठलेत. मात्र कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांना एकही जबाबदार कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित आढळला नाही. विशेष म्हणजे कार्यालयातील लाईटे, पंखे आणि कूलर सुरू होते, म्हणजेच उपकेंद्रात वीज होती, मग नागरिकांच्या घरात अंधार का, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. नागरिकांनी कार्यालयाची पाहणी केली असता ग्राहकांच्या तक्रारी नोंदविणाऱ्या रजिस्टरमध्ये कोणतीही नोंद नसल्याचेही दिसून आलेत. स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की उपकेंद्राचा फोन सतत व्यस्त असतो किंवा कॉलला प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे लहान मुलांना घेऊन रात्री उशिरा कार्यालयात यावे लागत आहे. बिल वेळेवर भरूनही दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आता महावितरण प्रशासन या गंभीर समस्येची दखल घेणार का आणि नागरिकांना वारंवार होणाऱ्या अंधारातून दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ, रविनगर, दसरा मैदान. रोज रात्री लाईन जातात, हे म्हणतात की आमचा फेस गेला, आमचं हे गेला. एकही कर्मचारी इथे उपस्थिती नाही आहे. इथं येऊन बसणारे लोक आहे, पूर्ण बघून घ्या. महालक्ष्मी नगर, दसरा मैदान पूर्ण.
अंबाव कॉलनी, महादेवनगर, रविनगर सगळेच आहे. हे ऑफिस टाकलं, थांबा टाकतो ना सगळं. हे बघा ऑफिस खुलं आहे, लाईन आहे यांची, पण आमच्या इथची लाईन जाते. आम्ही बिलं भरतो, फुकटचे भरतो. हा कर्मचारी एकही नाही आहे. हे बघा एकही कर्मचारी नाही आहे. हा आहे तक्रार करता, एकही नाही आहे इथं. सगळे साहेब झोपले लोक आहे, कोणीच नाही इथं. हे बा कूलर चालू आहे, बा कूलर चालू आहे. हे बा हे काय वाजत हा फुकटाचे येते का? हा हे बा लाईट चालू असा, संडासच्या लाईट चालू आहे. हे बा काय गरज संडासच्या लाईट चालू असायला, सगळे चालू आहे. हे बा ह्या रूमचं काम नसून लाईट चालू आहे. इथचे शेगडी चालू आहे, इलेक्ट्रिक शेगडी आहे. हे बा इथं एकही कर्मचारी नाही आहे, पंखा चालू आहे. वा एक सुद्धा कर्मचारी नाही आहे. एकही कर्मचारी दाखवा. खुर्चीवर बघा कोणीच नाही आहे. रजिस्टर तसंच पॅक आहे, कोणीच नाही इथं. हे बा सगळं चालू आहे. आणि आता हे आहे सगळे ज्यांच्या गटली लाईन गेलेली आहे ते सगळे बा लहान पोरं सुद्धा आहे इथं येऊन बसलेले. दादा तुमचा काय विचार आहे याच्यात? नाही हे इथे एकही कर्मचारी राहत नाही आणि रोजच्या रोज लाईन जाते इथे. दादा तुमचं? दररोज त्रास आहे. दररोज लाईनचा रात्री 11 वाजले का दररोज त्रास आहे. रोज लाईन जाते. कर्मचारी दारू पिऊन जातात, कर्मचारी पळून जातात इथून. बरोबर. एकही कर्मचारी ते उपस्थित सगळे तक्रार करता येऊन बसलेले 1 घंट्यापासून. डेली सगळ्या 5 घरावर 10 घरावर लोड येते, बाकी पुऱ्या एरियाची लाईन चालू राहते. हे लहान मुलगी सुद्धा येऊन बसले इथं. 2 वर्षाची मुलगी आहे बिचारी, ते येऊन बसले इथं. तुमचं काय म्हणणं आहे? अरे 2 दिवसापासून काली लाईन गेली, झाडं नाही, पाणी नाही, हवा नाही, काहीच नाही. लाईन बिल नाही भरलं, ते आपल्या घरावर येऊन पडते. हे लोक फोन उचलून ठेवतात. हे लोक फोन लागत नाही यांचे. तुमचं काय म्हणणं दादा? अरे काही साहेब पण हजर नसते तर काय कोणीच हजर नाही येतं. गव्हर्नमेंटचा हाच प्रॉब्लेम आहे. तुमचं म्हणणं सांगा दादा. दररोज लाईन चालली आमची महालक्ष्मी नगरमधली, रविनगरमधली. दररोज संध्याकाळी झोपाच्या लाईन जाते. ओके, आता यांचं करायचं काय? यांचे हातपाय तोडायचे का यांची लाईन गायब करायची आहे ते सांगा आता फक्त. हे बा एक सिक्युरिटी गार्ड आहे फक्त इथं, बाकी कोणीच नाही आहे. ते पण म्हणते माझ्या हातात काहीच नाही आहे. दादा तुमचं मन सांगा काय आता? या तुम्ही लाईटमध्ये या, जराशी फोकसमध्ये या. बोला आता, तुम्ही कर्मचारी आहे ना, बोला. या आता कोण आलं? हां हे कर्मचारी फील्डवर गेले. अमरावती शहरात वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातलं असून शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. झाडे उन्मळून पडले, वीज वाहिन्यांवर फांद्या कोसळल्या आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाल्याने प्रशासन तात्काळ ऍक्शन मोडमध्ये आली आहे. महानगरपालिकेकडून युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू करण्यात आलं असून स्वतः आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सोमवारी अमरावती शहरात अचानक आलेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान केलंय. जोरदार वाऱ्यांमुळे शहरातील विविध भागांमध्ये मोठमोठी झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्या. यामुळे प्रमुख आणि अंतर्गत मार्गांवर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही ठिकाणी झाडे थेट वाहनांवर कोसळल्याच्या घटना घडल्या असून वीज वाहनांवर फांद्या पडल्याने धोका निर्माण झाला. परिस्थिती गंभीर होताच अमरावती महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी, क्रेन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने रस्त्यांवरील अडथळे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथक रात्रभर कार्यरत राहिलेत. सकाळी आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी शहरातील विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी सुरू असलेल्या मदत कार्याचा आढावा घेत तातडीने रस्ते मोकळे करण्याचे आणि वीज व मूलभूत सेवा सुरळीत करण्याचे निर्देश दिलेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज ठेवण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत. महानगरपालिकेकडून नागरिकांना अनावश्यकपणे घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले असून धोकादायक झाडे आणि वीज वाहनांपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वादळी पावसाच्या या संकटानंतर अमरावती महानगरपालिका पूर्ण क्षमतेने मैदानात उतरली असून शहर पूर्ववत करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. प्रशासनाचा दावा आहे की लवकरच सर्व बाधित भागातील परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल. अमरावती शहरात वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातलं असून शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. झाडे उन्मळून पडले,
वीज वाहिन्यांवर फांद्या कोसळल्या आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाल्याने प्रशासन तात्काळ ऍक्शन मोडमध्ये आली आहे. अमरावती शहरात सोमवारी दुपारनंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठी हानी घडवून आणली. ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये मोठमोठी झाडे रस्त्यावर कोसळलीत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला तर वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. काही वस्त्यांमध्ये घरांचे पत्रे आणि छप्पर उडाल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झालेत. अनेक कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची वेळ आली. या पावसानंतर विविध भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. प्रशासन आणि महानगरपालिकेच्या पथकांनी मदत कार्य सुरू केले असले तरी नुकसानाचा आकडा सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. कोसळलेली झाडे, उडालेले छप्पर आणि बाधित कुटुंबियांची त्यांनी भेट घेत परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी नागरिकांनी आपल्या अडचणी आमदारांसमोर मांडल्यात. त्यानंतर रवी राणा यांनी संबंधित प्रशासनाला तातडीने मदत कार्य गतिमान करण्याचे निर्देश दिलेत. 3 ठिकाणी मी माहिती घेतोय. 3 ठिकाणचे झोळा आणि पूर्ण गर्दी जाम झालेली आहे. तिथे एकही अधिकारी तुमचा नाही. आता तो विंचूरकर आता पहिल्या दिसत आहे मला. माझं म्हणणं असं आहे, उद्याच्या उद्या या विंचूरकर इकडे या. अरे इथे टीम लावा ना. इथं पूर्ण लाईन चालली गेली एरियामध्ये पूर्ण बोलवली. आता हे जर समजून घ्या, डीपी जर चालू झाली नाही तर लाईन कुठे येणार? बोलावली मी तिथून पूर्ण काढली टीम नवसारीवरून तिकडे बोलावली. एकच टीम आहे आपल्याला. नाही 4 टीम आहे. श्रीनगरमध्ये चालू आहे. बडनेर रोडवर आहे, सर्व्हिस प्लॉटमध्ये आहे, एकच सर्व्हिस प्लॉटमध्ये आहे. बडनेर रोडवर आहे. नाही याच्या संदर्भात मॅडम ऐकून घ्या. उद्याच्या उद्या तातडीची बैठक लावा. त्या बैठकीमध्ये मला आपत्कालीन यंत्रणा सज्ज लागल. कारण की याच्यामध्ये आणि ज्या झाडाचे अर्ज आलेले आहे, घराघरातून अर्ज आले, हे झाड शिकस्त झालेलं आहे, त्याच्या मुळा पूर्ण सडलेल्या आहे, हे पडणार आहे. ते अर्ज पहिले काढायला लावा. एखाद्याच्या अंगावर पडाल, एखादं काही लोक दुर्घटना होऊन जाईल मोठ्या प्रमाणात, तर ते अर्ज जे आपले नाही किती त्याच्यामध्ये फुलफिल झाले, किती झाडावर कारवाया झाल्या. आणि हे जे यंत्रणा आहे ना, 8-10 यंत्रणा तयार करा. ते कंट्रोल मशीन जे आहे, ते टीम आहे, त्या हिशोबात झालं पाहिजे. तर काय प्रॉब्लेम सांगतो मी. इथं उपमहापौर सचिन मेंढे 1.5 घंटे उभे आहे. मी आता अर्ध्या आठवडा आलेला आहे. तर इथं अधिकारी आत्ता पोहोचत आहेत 3-4 घंट्यानंतर. तर ते झाड कधी उचलल, ते डीपी कधी दुरुस्त होईल, ते तार कधी जोडला जाईल, या परिसरातील लाईन कधी दुरुस्त होईल, हा प्रॉब्लेम आहे ना मोठा. नगरला ये पटकन. हे होणार आहे बाबा. मी तुम्हाला काय सांगतो, हे होणार आहे. आपल्या यंत्रणा ऍक्टिव्ह पाहिजे ना आपल्याला. या सगळ्यांची माहिती घ्या. उपायुक्त आहे, जे सहाय्यक आयुक्त आहे, इकडे तिकडे गेलेले आहेत, त्यांना सगळ्यांना वेगवेगळ्या स्पॉटवर पाठवा. ते सगळ्या स्पॉटवर फिरत आहे. पण इथं अधिकारी दिसले पाहिजे. आणि उद्या नंतर यंत्रणा सुधारली नाही तर तुम्हाला बाहेर निघाला. मी सगळीकडे उद्या दुरुस्त करून टाका यंत्रणा. आणि हे आता इथं पडलंय त्यांना सगळ्यांना ऍक्टिव्ह करा. नागरिकांना वीज, पाणी, आरोग्य आणि आपत्कालीन सेवा त्वरित उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. वादळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीतून सावरण्याकरिता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यंत्रणा कामाला लागली असली तरी अनेक कुटुंबे अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जागोजागी अचानक चक्रीवादळामुळं, पावसामुळं जागोजागी झाडं पडलेले आहे. या ठिकाणी अमरावती शहरामध्ये सचिनभाऊ भेंडे उपमहापौर सुद्धा गेल्या 4-5 घंट्यापासून स्वतः प्रत्येक एरियामध्ये फिरत आहे. मोतीनगर आहे, स्वस्तिक नगर आहे, किरण नगर आहे, साईनगरचा परिसर आहे, त्याचप्रमाणे सबनीस प्लॉट आहे, रवीनगर आहे, महाजनपूर आहे, न्यू स्वस्तिक नगर आहे. या सगळ्या परिसरामध्ये आणि गाडगेनगरचा तो भाग जो आहे त्या भागात सुद्धा लड्डा मॅडम ज्या कमिशनर आहे त्यांना निर्देश दिले मी
की आपत्कालीन सगळ्या व्यवस्था सज्ज करा आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असं अचानक हवातून येणारच आहे, पाणी येणारच आहे. त्या झाडा पडल्यामुळं इलेक्ट्रिकचे तारं तुटतात, डिप्या बंद होतात आणि त्याच्यामुळं पूर्ण एरियाची लाईन जाते. या संदर्भात MSEB विभाग, महानगरपालिका आणि वृक्ष तोड्याचा जे विभाग आहे त्या सगळ्यांनाच या ठिकाणी सज्ज केलेलं आहे. जागोजागी याच्यावर कारवाई चालू आहे. येणाऱ्या अर्ध्या एक घंट्यामध्ये सगळ्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये लाईन गेले त्या भागामध्ये लाईनसुद्धा येईल. स्वतः उपमहापौर पूर्ण एरियामध्ये फिरून सचिन भाऊ भेंडे याची पाहणी करत आहे. कमिशनरशी आम्ही सगळे संपर्कामध्ये आहे. उपआयुक्त वगैरे सगळे रस्त्यावर उतरले आणि मला असं वाटतं की आता ज्या ज्या ठिकाणी झाडं आहे ते जवळपास त्यांना इमर्जन्सीच्या माध्यमातून कापणं पण पूर्ण झालेलं आहे, उचलणं सुरू आहे आणि जागोजागी जे तारा तुटल्या ते तारा जोडणंसुद्धा MSEBच्या माध्यमातून चालू आहे. मग थोड्याच वेळात बाकी एरियामध्ये सुद्धा लाईन सुरू होणार आहे. प्रशासनाचा दावा आहे की लवकरच सर्व बाधित भागातील परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल. एक नजर लहान बातम्यांवर. आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आपली निष्ठा जाहीर केली आहे. मी फडणवीसांचा सैनिक आहे असे म्हणत त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्ट संदेश दिला आहे. शिवसेना वाढवा, पण या ठिकाणी मी आधीच सांगितलं की मी स्वतः सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक निष्ठावान सैनिक म्हणून मी काम करत आहे आणि जिथपर्यंत राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहे तिथपर्यंत त्यांच्यासोबत सुद्धा मी ताकदीनं काम करेल. मी जिथपर्यंत राजकारणामध्ये आहे तिथपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच काम करेल. कुठल्याही पक्षामध्ये किंवा कुठल्याही आमिषापोटी इकडे तिकडे कधी जाणार नाही आणि मी माझा एक स्वतंत्र पक्ष आहे युवासेना पार्टी, त्या पक्षामध्ये राहूनच मी काम करणार आहे. एक देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून ताकदीनं त्यांच्यासोबत गेल्या 15 वर्षापासून आहे आणि जिथपर्यंत राजकारणामध्ये आहे पूर्ण आयुष्यभर त्यांच्या नेतृत्वामध्येच मी काम करत राहील आणि माझा पक्ष, माझा कार्यकर्ता ही माझी ताकद आहे. त्या ताकदीच्या भरोशावर नेहमी जनतेची सेवा करत राहील. राजकीय चर्चांना पूर्ण विराम देत रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यातील त्यांच्या राजकीय भूमिकेबाबतचा संभ्रम आता दूर झाल्याचे दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चामध्ये आमदार रवी राणा यांचे नाव सातत्याने पुढे येत आहे. मात्र मंत्रिपदाबाबत बोलताना राणा यांनी अतिशय संयमी भूमिका घेतली असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. माझ्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब घेतील. मला मंत्री बनवलं का नाही बनवलं काय मला त्याची पर्वा नाही आहे. माझ्या जनतेचे प्रश्न, माझ्या जिल्ह्याचे, राज्याचे जे प्रश्न असतात, एक सक्षम मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने जमिनीवर राहून काम करतात, तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो, आज कर्जमाफीच्या विषयी शेतकऱ्यांसाठी जो शब्द दिला तो त्यांनी पाडला. बँकेचं भलं न करता थेट शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे हा विचार करणारा राज्यामध्ये पहिला मुख्यमंत्री आहे. त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आहे, की ज्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे असा निर्णय घेतला. आणि मला असं वाटतं की आज राज्यामध्ये एक सक्षम मजबूत मुख्यमंत्री काम करत आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत आहे. आमच्या सगळ्या जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघत आहे. आणि विशेष म्हणजे विदर्भाचा आमदार मुख्यमंत्री आहे राज्याचा, याच्यापेक्षा मोठा गर्व काय. विदर्भामध्ये आमदार म्हणून ते निवडून येतात आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा राज्याला न्याय देतात. तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला मंत्रिपद मिळो किंवा नाही मिळो त्याची मी पर्वा करत नाही, पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी काम करत राहील. अनेक ठिकाणी जनतेची इच्छा असते रवी राणा मंत्री झाले पाहिजे. या जिल्ह्यामध्ये बच्चू कडू मंत्री झाले, यशोमतीताई मंत्री झाल्या, प्रवीण पोटे मंत्री झाले, डॉक्टर बोंडे मंत्री झाले. आज या जिल्ह्यामध्ये सिनियर आमदार म्हणून जेव्हा मी काम करतो तर त्या मंत्रालयामध्ये, त्या राज्यामध्ये जेव्हा काम करताना ज्या कामाचा अनुभव आहे त्याची नोंद राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा घेतात, राज्याचे अनेक मंत्री घेतात, अधिकारी घेतात. म्हणून त्या उद्देशानं जनतेची इच्छा आहे, जनतेच्या मनामध्ये आहे की रवी राणा मंत्री झाले पाहिजे.
तो वेळेनुसार जे मुख्यमंत्री निर्णय घेईल त्या पद्धतीने करू. मंत्रीपद मिळो अथवा न मिळो, आपण जनतेसाठी आणि पक्षासाठी काम करत राहू, अशी भूमिका रवी राणा यांनी मांडली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास मुख्यमंत्री कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारा खुलासा आमदार रवी राणा यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती, असा दावा रवी राणा यांनी केला असून या वक्त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अनेकदा मला विदर्भाच्या दृष्टिकोनातून, जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला अनेकदा ऑफर दिली. अनेकदा माझे त्यांचे संबंध चांगले आहे. अनेकदा त्यांनी सांगितलं की बुवा शिवसेनेमध्ये या, शिवसेनेमध्ये ताकदीनं काम करा. त्या अनेक राजकीय पक्षाच्या संधी येतात. अनेक राजकीय नेत्यांना असं वाटते आपल्या पक्षामध्ये चांगले लोक आले पाहिजे. पण मी एकनाथजी शिंदे साहेबांचे धन्यवाद मानेन की त्यांनी नेहमी आमच्याबद्दल चांगला विचार केला. बच्चू कडू यांनी सुद्धा काल जे वक्तव्य केलं की नवनीत राणा शिवसेनेमध्ये जर आल्या तर आमच्यासाठी एक चांगला नेता आम्हाला शिवसेनेमध्ये मिळेल. त्याबद्दल बच्चू कडू साहेबांची मी आभारच व्यक्त करतो की कुठल्याही नेत्यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या चेहऱ्याची, चांगल्या नेतृत्वाची जी गरज असते त्याबद्दल नेहमी प्रत्येक नेता विचार करते आमच्या पक्षामध्ये चांगला नेता आला पाहिजे, चांगला कार्यकर्ता आला पाहिजे. त्या विषयाने एकनाथजी शिंदे साहेबांनी विचार अनेकदा केला. सुमित्रा वहिनी पवार वहिनींनी सुद्धा विचार केला. बच्चू कडूंनी सुद्धा असा विचार केला. त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार आहे. शिवसेनेत प्रवेशाची ऑफर मिळूनही आपण भाजपा सोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीतील राजकीय निष्ठा आणि अंतर्गत समीकरणांची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. राजकारणात पदासाठी पक्षांतर करणाऱ्यांची चर्चा होत असताना आमदार रवी राणा यांनी मात्र पदापेक्षा विचार मोठे असल्याचा संदेश दिला आहे. नवनीत राणा यांच्या राज्यसभा प्रकरणाचा दाखला देत त्यांनी पक्षनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची सेना आहे, सुमित्रा वहिनी पवारांची राष्ट्रवादी आहे आणि मला असं वाटते त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे. आणि कोणालाही असं वाटते की नवनीत राणांना एक भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना राज्यसभा मिळाली पाहिजे. हे अमरावतीकरांची, महाराष्ट्राची, अनेक महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांची इच्छा आहे की नवनीत राणा संसदमध्ये गेल्या पाहिजे. त्या ठिकाणी अनेक देशाचे, राज्याचे प्रश्न त्यांनी मांडले पाहिजे. आणि साहजिक आहे की राज्यसभा जर आली ह्या महायुतीमध्ये तर ती भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजे. या उद्देशानं देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा होती, नवनीत राणांची सुद्धा त्याच्यामध्ये इच्छा होती. मी सुद्धा सुमित्रा वहिनींना आणि पार्थदादा पवारांना विनंती केली की भारतीय जनता पार्टीकडे जर ही राज्यसभा आली तर निश्चितच नवनीत राणा यांना भारतीय जनता पार्टीतर्फे संधी मिळू शकते. आणि ती संधी आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती केली होती की बुवा अशा प्रकारे जर ही सीट जर आपल्याकडे घेतली तर नवनीत राणाला आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संधी द्यावी. त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा पॉझिटिव्ह होते. आणि सुमित्रा वहिनींचं सुद्धा पक्षाच्या दृष्टिकोनातून त्यांचं त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाकडूनच त्यांनी लढलं पाहिजे. राष्ट्रवादी पक्षामध्ये नवनीत राणा आल्या पाहिजे ही जी अट टाकली ती नवनीत राणाला मान्य नव्हती. म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार त्यांनी शोधला आणि त्याला उमेदवारी दिली. राजकीय लाभापेक्षा विचार आणि निष्ठेला महत्त्व देण्याचा संदेश रवी राणा यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत आहे. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. महाराष्ट्राच्या विकासाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे.
पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या बाबा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तब्बल 25 प्रवासी जखमी झाले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ पहाटेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा विशेष रिपोर्ट. पहाटे साधारण 3 वाजताच्या सुमारास पुण्याहून नागपूरकडे निघालेली बाबा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस समृद्धी महामार्गावर वेगाने प्रवास करत होती. मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ पोहोचताच बसने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि काही क्षणातच भीषण अपघात घडला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अनेक प्रवासी जागीच घाबरून गेले तर काही जण बसमध्ये अडकून पडले. या अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकांनी युद्ध पातळीवर काम करत जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले आणि तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले. या अपघातामुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान चालकाची चूक, तांत्रिक बिघाड की अन्य काही कारणांमुळे हा अपघात झाला याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. अपघातग्रस्त प्रवाशांच्या प्रतिक्रिया आणि घटनास्थळावरील ही दृश्ये समृद्धी महामार्गावरील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. 10-11 तर टोटल 22 रुग्ण आलेले आहेत तिथे. त्याच्यापैकी 11 पेशंट्सला आम्ही पाठवलेलं आहे. बाकी पेशंटचं इकडे उपचार चालू आहे. महिला पुरुष किती होते? महिला पुरुष आता आपल्याला बघावं लागेल किती आहे. मोस्टली याच्यामध्ये ॲडल्टच आहेत, 3च लहान बच्चू आहेत. तर ते तिन्ही बच्चू तिथं लहान मुलं जे आहेत ते स्टेबल आहेत. बरं. जास्त गंभीर मार आहे का काही? थोडाफार हो, सगळ्यांना मानक्याला मार लागलेला आहे. बऱ्यापैकी सगळे पेशंट तुमचे जे स्टेबल आहेत त्यांना थांबवलेले आहे, जे सिरियस आहेत त्यांना पाठवलेलं आहे. 22 पैकी 11 बाहेर पाठवले. 11 बाहेर पाठवले. समृद्धी महामार्गावर घडलेल्या या भीषण अपघातात अनेक कुटुंबावर संकट कोसळले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे. अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार असले तरी वाहन चालकांनी वेगांवर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. धारणी तालुक्यातील गोलखेडा येथील रहिवासी सुरेश छगन जांभेकर वय 34 वर्ष यांचा मृतदेह सारदाबडी रोडवरील बोबदो गावाजवळ आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मृतदेह आढळल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतदेह ज्या परिस्थितीत आढळून आला आहे त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात अपघात झाला की अन्य काही कारण आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा आणि आवश्यक तपास प्रक्रिया सुरू केली आहे. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करीत आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नसल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे कलमखार, गोलखेडा आणि आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. उच्च शिक्षणाची स्वप्ने उराशी बाळगून संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अकोला शहरातून समोर आलेल्या एका हृदयदायक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नर्सिंग शिक्षण घेत असलेल्या एका होतकरू विद्यार्थिनीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबियांनी आर्थिक अडचणी आणि वाढत्या शैक्षणिक खर्चाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लक्षात आलं की पप्पाला खूप पैसे लागू राहिले. पप्पा म्हणे मी नीटची आणि सीईटीची परीक्षा देत नाही. जसं माझ्या मुलीने केलं तर दुसऱ्या मुलीने असा विचार करून की असं टोकाचा पाऊल उचलू नये. अकोला शहरातील भूमिका घबडगाव ही द्वितीय वर्षाची GNM नर्सिंगची विद्यार्थिनी होती.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाच्या जोरावर भविष्य घडवण्याचे स्वप्न तिने पाहिले होते. भूमिकाचे वडील चौकीदार म्हणून काम करतात तर आई धुनी भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही मुलीचे शिक्षण पूर्ण व्हावेत याकरिता आई वडील अहोरात्र मेहनत घेत होते. कुटुंबियांच्या माहितीनुसार भूमिकाने नीटची परीक्षा दिली होती आणि पुढे डॉक्टर होण्याचे स्वप्न तिच्या डोळ्यात होते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे तिने नर्सिंग शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. दरम्यान शिक्षणाकरिता लागणाऱ्या वाढत्या खर्चांमुळे ती चिंतेत असल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. आपल्या शिक्षणाचा आणि कुटुंबांवरील आर्थिक भार याची तिला सतत जाणीव होती, असेही तिच्या वडिलांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वाढता खर्च हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षण हे प्रत्येकाची मूलभूत स्वप्न असताना आर्थिक अडचणी विद्यार्थ्यांसमोर किती मोठे आव्हान निर्माण करतात याची ही घटना वेदनादायी आठवण करून देते. चालू करू का? हो. नमस्कार. माझी मुलगी भूमिका श्याम धबळगाव, तिला नीटची परीक्षा खूप आवड होती. नीटची परीक्षा ती 24-25ला परीक्षा देताना ती उत्तीर्ण नव्हती झाली तर रिपीट करतो म्हणे. मी रिपीटचे फॉर्म भरले, नीटचे म्हणजे रिपीटसाठी फॉर्म भरले, नीटचे आणि CATचे. पण ती म्हणे मग नंतर तिला लक्षात आलं की पप्पाला खूप पैसे लागू राहिले. पप्पा म्हणे मी नीटची आणि CATची परीक्षा देत नाही, म्हणे मी NM करतो. तर NMच्या जागी मी म्हटलं तिला हे दिलं की बाबा तू GNM कर. तर GNM करायला ती तयार झाली. मग मी समर्थ पब्लिक स्कूलमध्ये जाऊन ॲडमिशनच्याबद्दल विचारलं. त्यानं मला सुरुवातीला 10,000 रुपये सांगितले या ॲडमिशनच्या अगोदर. मग ॲडमिशन झाल्यानंतर 1 महिन्यानंतर 30,000 रुपये सांगितले की तुम्हाला आता 30,000 रुपये भरावं लागतील. मग 30,000 रुपयानंतर माझा मुलगा गेला फी भरायला 1,000 रुपये. त्याच्यानंतर त्या मॅडमने सांगितलं तर तुम्हाला 47 भरावं लागतील. 47 भरल्यानंतर मग आता माझ्या मुलीला शिकायची इच्छा नव्हती. तिथं काय म्हणजे तिची काय इच्छा होती काय समजलं नाही मला. की तिला वाटलं माझ्या पप्पाजवळ पैसे एवढे नाहीत, माझे भाऊ 12वी 10वी, त्याच्यामुळे तिने ते माघार घेतलं की पप्पा आता मी म्हणजे मम्मीला सांगितलं की मी शिकत नाही. मग तिच्या मम्मीने मला सांगितलं, मग मी दिदीला सांगितलं तुला शिकायचं शिक, नाही शिकायचं नको शिकू. मग तिच्या मम्मीला कॉल करायला लावला मॅडमला. तर मॅडमने डायरेक्टली बोलले की तुमच्या मुलीला जर शिकायचं असेल किंवा नसेल शिकायचं असेल तर 2,70,000 रुपये भरून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊ शकता. तसं तुम्हाला डॉक्युमेंट देता येणार नाही. तर हे माझ्या मुलीला म्हणजे स्पीकर ऑन असताना माझ्या बायकोला माईकवर आवाज येत नव्हता म्हणून स्पीकर ऑन होता. तर ते मॅडमचा आवाज ऐकायला गेला माझ्या मुलीला. म्हणून माझ्या मुलीनं ते टेन्शन घेऊन ते तिनं रविवारी 7 तारखेला ते तिने सुसाईड केलं की मा बाप कुठून पैसे भरणार. माझा भाऊ 12वी, माझ्या लायना भावाची 10वी आणि माझी GNMचे 2,70,000 रुपये अजून पुढं भरायचे आहेत. त्या कारणानं तिनं हे निर्णय घेऊन सगळं आखरी ते दुर्लभ काम केलं तिनं. माझं असं मत आहे की माझ्यासारख्या ज्या मुली आहेत त्यांचं असं होऊ नये म्हणून माझ्या मुलीने हे विचार करून सगळं हे काम केलं आहे. आज रोजी तुमच्यासारखे बरेच गोरगरीब लोक जे शिक्षणासाठी मोठमोठ्या उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जातात किंवा त्यांची फी भरण्याची ऐपत नाही आहे किंवा ते फी भरू शकत नाही. मोलमजुरी करणारे लोक बरेच गरीब कुटुंबातले लोक आहेत. या लोकांना तुम्ही आता याच्यानंतर आज जे ताईनं हा जे टोकाचं पाऊल उचललं तर यावर तुम्ही जे बाकी जे लोक आहे जे पालक वर्ग आहे त्यांना तुम्ही काय संदेश देणार? माझं फक्त हे मत आहे की जसं माझ्या मुलीनं केलं तर दुसऱ्या मुलीनं असा विचार करून की असं टोकाचं पाऊल उचलू नये. फक्त ह्या मास्टर लोकांनी त्यांना हेल्प करावे की बाबा तुझ्याकडून एवढी फी होत नाही, तुझ्या माबापाकडून तुझं शिक्षण करायचं आहे तर आम्ही तुला मदत करू. हे त्यांचा विचार चालायला पाहिजे सर. बाकी माझे बायको भांड्याचं काम करते, मी चौकीदारी करतो. तर तिला वाटलं माझ्या बाबाला एवढे पैसे कुठून आणून देतील. मग तसंच माझ्यासारखे अजून बरेच जण असतील, त्यांचा पण विचार करा. राज्यात मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे राज्य सरकारनं आणि अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे ONRT ची स्थापना केलेली आहे. ONRTमधून उच्च शिक्षणासाठी बाहेर परदेशात किंवा मोठ्या ठिकाणी जे विद्यार्थी येतं समजा आपले त्यासाठी आपण काय मागणी करणार आहे? त्यांच्यासाठी त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार. ज्यावेळेस शेवटला त्याने माझ्या मुलीचं शेवटचं होतं त्यावेळेस त्यांना ऐकायच्या वेळेस माझ्या मुलीच्या त्यावेळेस मला तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही म्हणून माझ्या मुलीनं ते टेन्शन घेतलं. कारण की अगोदर टेन्शन हे नव्हतं की बाबा माझी स्कॉलरशिप मिळणार माझ्या बाबाला, माझं शिक्षण होणार. पण नंतर या मॅडमनी मला असं फोनवर सांगितलं माझ्या लक्ष्मीला की स्कॉलरशिप मिळणार नाही तुम्हाला, ते आम्हालाच घ्यावं लागेल पैसे.
तर माझ्या मुलीला वाटलं माझे बाबा कुठून पैसे पडतील एवढे, त्या कारणाने हे टोकाचा पाऊल उचलला तिने. भूमिकाच्या निधनाने केवळ एका कुटुंबाचे स्वप्न तुटले नाही, तर शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या वास्तवाकडेही समाजाचे लक्ष वेधले गेले. या प्रकरणात कुटुंबियांनी केलेल्या आरोपाची पडताळणी संबंधित यंत्रणांकडून होणे आवश्यक आहे. मात्र वाढता शैक्षणिक खर्च आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मदतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपुरात अवैध ऑनलाईन लॉटरी आणि सट्टेबाजी विरोधात गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने मोठी कारवाई केली आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालगंज परिसरात छापा टाकून पोलिसांनी लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध ऑनलाईन लॉटरी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लालगंज येथील चकना चौक परिसरात छापा टाकला. कारवाई दरम्यान काही व्यक्ती शासन बंदित ऑनलाईन लॉटरी आणि सट्टेबाजीचा व्यवसाय चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आलेत. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. कारवाई दरम्यान 4 संगणक, 4 सीपीयू, 7 गेमिंग मशीन, 2 स्लीप मशीन, मोबाईल फोन, राउटर तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आलेत. याशिवाय रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली असून एकूण जवळपास 2,93,740 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्याच्या संबंधित कलमान्वये शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईकरिता शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. अवैध ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगार व्यवसायाविरोधात अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे. आम्हाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शांतीनगर या ठिकाणी लालगंज चौक परिसरात 2 ठिकाणी ऑनलाईन लॉटरीचं काम सुरू आहे. त्यावरून आम्ही ही माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 टीम तयार केले. माझी म्हणजे आणि काटोके साहेबांची 2 टीमने 2 ठिकाणी कारवाई केली आणि त्यामध्ये त्या ठिकाणी लालगंज चौकातल्या एक आरोपी मिळून आला. त्याचं नाव आहे दीपक आनंदराव पराते आणि त्याच्या ताब्यातून आपल्याला 2 कॉम्प्युटर, 4 गेमिंग मशीन आणि इतर साहित्य असा 2 लाख रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. आणि दुसऱ्या ठिकाणी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 2 आरोपी मिळून आले. त्यामध्ये सचिन रहांगले आणि अनिकेत वकालकर. त्या ठिकाणी आपल्याला 4 कॉम्प्युटर, 7 गेमिंग मशीन आणि इतर साहित्य असा 2,93,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. तर या कारवाईमध्ये कोण कोण होते आणि जे आरोपी अटक आहे यांच्यामध्ये काही पार्श्वभूमी रिपोर्ट समोर आला आहे का? या कारवाईमध्ये युनिट 3चे दोन्ही पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हजर होते. सर्वांनी मिळून कारवाई केलेली आहे. ही कारवाई माननीय सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जॉईंट सीपी सर, ऍडिशनल क्राईम सर तसेच डीसीपी क्राईम सर, एसीबी क्राईम सर आणि माननीय उपपोलीस सर मोहनकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पथकाने केलेली आहे. तर हा जे आरोपी मिळाला त्यांना स्वतःचा होता की कुणाच्या याच्यासाठी काम करायचे आणि काही पार्श्वभूमी रिपोर्ट समोर आला? त्यामधील जे सुरुवातीचा आहे तो बाबाबाईसाठी काम करत होता असं सांगितलं आहे आणि दुसरं जे आहे ते सागर धनंजोडे याच्यासाठी काम करत होते अशी माहिती मिळालेली आहे. ऑनलाईन लॉटरी आणि सट्टेबाजीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या विरोधात नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत. सोशल मीडियावर आलेली एक अनोळखी फाईल एका क्लिकने डाउनलोड केली आणि काही क्षणातच बँक खात्यातील आयुष्यभराची कमाई गायब झाली. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुक वरून आलेली एक संशयास्पद फाईल डाउनलोड करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून त्याच्या विविध बँक खात्यांमधून तब्बल 2,88,000 रुपये परस्पर काढून घेण्यात आले. नेमकं काय घडलं, कसा रचला गेला हा सायबर सापळा आणि पोलिसांनी नागरिकांना कोणता इशारा दिला आहे? धामणगाव रेल्वे परिसरात वास्तव्यात असलेले सावंत गणपतराव लांडे हे खासगी नोकरी करतात.
माहितीनुसार त्यांच्या फेसबुक फाईल मॅनेजरवर एका अनोळखी व्यक्तीकडून फाईल प्राप्त झाली होती. सदर फाईल डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये काही तांत्रिक बदल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान अज्ञात सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या विविध बँक खात्यांमध्ये प्रवेश मिळवत ऑनलाईन व्यवहार सुरू केले. फिर्यादी यांना काही करण्याच्या आतच त्यांच्या खात्यामधून एकूण 2,88,000 रुपयांची रक्कम परस्पर काढून घेण्यात आली. फसवणुकीची बाब लक्षात येताच सावंत लांडे यांनी दत्तापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात सायबर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरील अनोळखी फाईल्स आणि लिंक किती धोकादायक ठरू शकतात याचे हे आणखीन एक गंभीर उदाहरण मानले जात आहे. पोलिसांनी नागरिकांना फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून येणाऱ्या संशयास्पद फाईल किंवा ॲप्स डाउनलोड न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर एका क्लिकची चूक लाखोचे नुकसान करू शकते हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सायबर गुन्हेगार आता नवीन पद्धती वापरून नागरिकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे कोणतीही अनोळखी फाईल डाउनलोड करण्यापूर्वी तिची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, संशयास्पद फाईल डाउनलोड करू नका आणि बँकिंग संबंधित माहिती कोणासोबतही शेअर करू नका. सावध रहा, सुरक्षित रहा. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील वजोबा बाग येथे मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नाथजोगी भटक्या समाजाच्या एका गरीब कुटुंबाचे घर जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. रोजंदारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप होत असून या घटनेमुळे भटके आणि विमुक्त समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांताचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नेमके काय घडले आणि कोणावर होत आहेत ही आता कारवाई मागणी करत आहे. 9 जून रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील वजोताबाग येथे नाथजोगी भटक्या समाजाच्या एका कुटुंबियांचे घर जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंब उघड्यावर आले असून त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजंदारी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप स्थानिकांनी आणि सामाजिक संघटनांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच भटके विमुक्त कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांताचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचलेत आणि संपूर्ण घटनेची पाहणी केली. यावेळी डॉक्टर रोहित मांडेवार, विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख तसेच प्रवीण जगताप, नागपूर विभाग संयोजक यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली आहे. गावातील ग्रामपंचायत सचिव आणि संबंधित पोलीस उपनिरीक्षक यांच्याशी चर्चा करत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली. भटक्या आणि विमुक्त समाजाच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अशा घटनांना आळा बसणे आवश्यक असल्याचे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या घटनेमुळे प्रशासनाची भूमिका काय राहणार, पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का आणि दोषींवर नेमकी कोणती कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वजोबा बाग येथील या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गरीब आणि वंचित समाजातील कुटुंबावर होणाऱ्या कथित अन्यायाला जबाबदार कोण आणि अशा कुटुंबियांना न्याय कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे. प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नेमके काय आहे हे प्रकरण पाहूया विशेष रिपोर्ट. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलीच्या संदर्भात गंभीर स्वरूपाची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत आरोपी हा पीडित मुलीचा पिता असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपीला ताब्यात घेत अटक केली. पीडित मुलीच्या संरक्षणासाठी आणि तिच्या गोपनीयतेचा सन्मान राखण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नंदनवन पोलीस करत असून सर्व संबंधित पुरावे आणि माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. सावत्र बाप आहे, त्याचं वय 38 वर्ष आहे. आपल्या सावत्र मुलीशी तिचं वय 8 वर्ष आहे. तिच्यासोबत पोक्सोचे जे सेक्शन्स आहेत 8-12 त्या अनुषंगाने त्यानं त्या मुलीसोबत गैरवर्तन केलेलं आहे. त्या अनुषंगाने त्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि यातील जो आरोपी आहे 38 वर्षाचा जो आहे सावत्र वडील, त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून मान्य न्यायालयाने त्यांना विचार केलेला असून तो सध्या जेलमध्ये आहे. हा जो आरोपी आहे हा मजुरीचे काम करतो, दारू पिण्याच्या सवयीचा आहे आणि नंदनवन झोपडपट्टी या ठिकाणी तो राहतो. त्या अनुषंगानं जे काही पुरावे आणि गोळा केलेले आहेत त्या अनुषंगाने तपास चालू आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार हा अत्यंत गंभीर बाब असून अशा प्रकरणामध्ये पीडितांच्या गोपनीयतेचे संरक्षण आणि संवेदनशील वृत्तांकन करणे आवश्यक आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतरच पुढील बाबी स्पष्ट होणार. सावनेर तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. विशेष म्हणजे पोलिसांच्या तत्पर तपासामुळे मृत व्यक्तीची ओळखही पटण्यात यश आले आहे. सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची माहिती नागरिकांनी आपत्कालीन सेवा क्रमांक 112 द्वारे पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांच्या पथकासह तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नमुने आणि पुरावे संकलित केलेत. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या हितज्योती आधार फाउंडेशनच्या सदस्यांनी मृतदेह सुरक्षितपणे उचलून सावनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केलेत. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याकरिता सावनेर पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांमधील हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदीची पडताळणी केली. तपासादरम्यान मृताची ओळख संदीप आसोलकर वय 35 वर्ष राहणार छिंदवाडा मध्य प्रदेश अशी पटली आहे. संबंधित व्यक्ती हरवल्याची नोंद यापूर्वी करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित व्यक्ती घरातून निघून गेली होती. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याबाबत अधिकृत माहिती शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार आहे. सध्या मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनाकरिता नागपूर मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आला असून सावनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. सावनेर पोलिसांच्या तत्पर तपासामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतर संपूर्ण चित्र समोर येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसत्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या बघू शकतील. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.